सहभागी झाले होते तर इकडे मुंबईमध्ये उद्धव ठाकरे हे आंदोलनात सहभागी झाले होते। महाराष्ट्र बंद मागे घ्यावा लागल्याच्या मुद्द्यावरून उद्धव ठाकरेंनी महायुती सरकारवर सुद्धा निशाणा साधलाय। कंस मामा राख्या बांधत फिरतोय असं म्हणत ठाकरेंनी एकनाथ शिंदेंवर घणाघात केलाय। तर बंदची हाक दिल्यानंतर सरकारनं चेले चपाटे आपले कोर्टात पाठवले असं म्हणत सरकारलाही सुनावलंय। रोज कुठे काहीतरी घडते, रोज मुंबईत घडते, बदलापूर, अंबरनाथ, कोल्हापूर आणि हे कंस मामा इकडे चांगली भाषेला न्याय कधी देतो कंस मामा, हे कंस मामा सगळे राख्या बांधत फिरतात। हे बहिणीवरती एका बाजूला अत्याचार होतो आणि हे निर्लज्ज राख्या बांधतायत आणि राख्या बांधून घेण्यामध्ये कुठेही अडचण येऊ नये म्हणून तुम्ही आमच्या आंदोलनांच्या मध्ये आडकाठी करताय। अरे एवढं निर्लज्ज सरकार यापूर्वी कधी महाराष्ट्राने पाहिलं नव्हतं। हा महाराष्ट्र आपण उगाच म्हणत नाही, हा महाराष्ट्र साधू संतांचा आहे। छत्रपती शिवाजी महाराज, फुले, आंबेडकर नुसतं आम्हाला काय तोंडी नावं घ्यायला म्हणून आम्ही त्यांच्या आदराने उल्लेख करतो अशातला भाग नाही, पण हा संस्कारक्षम महाराष्ट्र आहे। आजचा महाराष्ट्र बंद हा कडकडीत झाला असता आणि याची जाणीव सरकारला झाल्यानंतर एक तर संकटाचा सामना करण्याची यांची हिंमत नाही, संकटाचा बंदोबस्त करण्यामध्ये यांच्यामध्ये काही ताकद नाही, असं हे निर्डावलेलं सरकार हे आपल्या राज्यावरती महाराष्ट्रावरती राज्य करत आहे। आणि यांना जेव्हा अंदाज आला की हा महाराष्ट्र बंद कडकडीत होणार, तो होणारच, मग करायचं काय? त्यांनी त्यांचे चेले चपाटे कोर्टात पाठवले आणि कोर्टाकडनं आपल्या महाराष्ट्र बंदला अडथळा निर्माण केला गेला। काल संध्याकाळी पत्रकार परिषद घेतली आणि कोर्टाला मी धन्यवाद दिले, कारण आपल्याला जे वाटलं होतं आपली केस सर्वोच्च न्यायालयात 2 वर्ष 2.5 वर्ष तारीख पे तारीख सुरू आहे, न्याय कधी मिळेल न्याय मिळेल असा आम्हाला एक विश्वास आहे, जरूर आहे, पण कोर्ट एवढ्या त्वरेने आणि तत्परतेने हालू शकतं हे काल कोर्टाने दाखवलं, याच्याबद्दल मी कोर्टाचं अभिनंदन करतो।